पुणेकर शो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. श्री शिव मंगलमूर्ती यांचा जो होलसेल स्टॉल तर आहेच, प्लस यांचा कारखानाही आहे जिथे तुम्हाला संपूर्ण मूर्ती इथं पण ड्रेपरी असणार का विदाउट ड्रेपरी पण असणार? नाही, इथे ड्रेपरीच आहे इथे पण. इथं पण संपूर्ण ड्रेपरी. पण या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला ट्रेंडिंग मूर्ती जे आपण बोलतो त्या ट्रेंडिंग मूर्त्या तर असणारच आहेत, हा, जसं आपण बोललो मंडळाच्या. मंडळाच्या पण आहेत तिथे. तर यावेळेस आपल्या वेगळ्या किती स्टॉल असणार टोटल? यावेळेस आपले टोटल 3 स्टॉल आहेत. ओके, आणि तिन्ही स्टॉल मिळून किती टोटल मूर्त्या असणार? 3 स्टॉल मिळून टोटल 1200च्या वरती मूर्ती आहेत. 1200च्या वरती. हा, क्या बात आहे. आणि आता आपली बुकिंग खूप चांगल्या प्रकारे म्हणजे 300 प्लस बुकिंग झालेली सुद्धा आहे. म्हणजे व्हिडिओ बघताय लवकरात लवकर या, म्हणजे तुम्हाला तुमच्या चॉईसची मूर्ती भेटणार आहे. कारण मित्रांनो इकडे जे तुम्ही सेक्शन बघता ना, इथे इको फ्रेंडली पीओपी आणि पेपर लागतात. हा, इथे सर्व मिळेल. इको फ्रेंडली पेपर लगदा आणि पीओपी. ओके, म्हणजे साऱ्या ट्रेंडिंग मूर्त्या तुम्हाला इकडे भेटणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता, चिंचपोकळीचा चिंतामणी आहे, पुण्याचा अर्धदेव श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहे, आणि ह्याच्यात साईजेसही असणार आहेत. पण सुरुवातच आपण करतोय लालबागचा राजा. तुम्ही बघू शकता ही जी मूर्ती आहे ही 3 फुटामध्ये ह्याला ड्रेपरी होणार आहे. ही आपली मुंबई स्टाईल गणेश मूर्ती विशाल शिंदे सरांची. हा, आणि ही आपली अरुण दत्ते सरांची. राईट, लास्ट इयरची मोस्ट ट्रेंडिंग मूर्ती. क्या बात. आणि एक्झॅक्टली छोटीशी मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे. हो हो आणि लालबागचा राजाही आहे. हो, लालबागचा राजा. तर आता हे संपूर्ण ड्रेपरी जे आपल्या इकडे चालतं, हा, सर्वात पहिले हे इथे केलं जातं का दुसरं आणखी काय? नाही, सर्वात पहिले इथे केलं जातं. आपली ड्रेपरी रूम सुद्धा आहे बघा. ओके. आणि मित्रांनो इकडे बघू शकता ह्या ट्रेंडिंग मूर्त्या आहेत, म्हणजे घरगुतीसाठी हव्या असतील तर ही मूर्ती बघा. ही पाषाणावरची गणेश मूर्ती, ह्या छोट्याशा मूर्त्या, ही नंदी सोबतचे बाल गणेश, प्लस हे जे आहे पूर्ण हे ड्रेपरी सेक्शन आहे. हे आपलं सर्व ड्रेपरी सेक्शन आहे. इथे सगळं आपण लेस, कपडे वगैरे असं सगळं सामान ठेवतो. आणि क्या बात ड्रेपरी आहे. म्हणजे एक दुकान जे असतं ड्रेपरीचं ते संपूर्ण इथे सेटअप करून टाकलंय, म्हणजे जी पाहिजे तसं घेऊन जी पाहिजे तसं. क्या बात आहे. आणि म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला बघायला भेटतं इकडे. हो. तर हा 12 महिने चालू असतो कसं असतं? हो, इथे आपलं कंटिन्यू काम चालू असतं. आणि इथून तयार होऊन मूर्ती आपल्या शॉपला जातात. इथून तयार होऊन शॉपला हो. जातात. मित्रांनो बघू शकता, म्हणजे तुम्हाला लेस म्हणा किंवा काही म्हणा, तुम्हाला इथे संपूर्ण व्हरायटी भेटणार आहे. तसंच इकडे तर बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटणारच आहेत, पण या युनिक मूर्त्या या घरगुतीसाठी. आता ह्या पीओपी का इको फ्रेंडली? ह्या पीओपीच्या मूर्त्या आहेत आपण जे आता बघतोय त्या. राईट. आणि हे मागच्या वाला? ह्या मागच्या पण हे सगळं आपण पीओपी सेक्शन बघतोय आता. ओके. आणि इको फ्रेंडली पलीकडे असतात. इको फ्रेंडली पलीकडे आहे. आणि जसं आपण बघू शकता टिटवाळा गणेश मूर्ती, याला आपण गोल्ड वर्क केलेलं आहे. ओके, म्हणजे हे संपूर्ण वर्क केलेलं हो आहे, सर, संपूर्ण वर्क केलेलं आहे. क्या बात आहे. आणि तसंच हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई. हा. आणि हे ह्याच्या असेल तर ही वाली आहे. हो, ही पण बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे. तसंच आपला लालबागचा राजा आहे, हे 3 फुटामध्ये लालबागचा राजा आहे. 3 फुटामध्ये. आता ही प्रभावळ काढायची असेल तर ती निघेल? नाही, ही प्रभावळ फिक्स आहे याला. ओके. आणि आपल्याकडे विदाउट प्रभावळ पण आहे, आणि तो एक्झॅक्ट सेम राजासारखा आहे. ओके, ह्याला ड्रेपरी करून भेटेल. याला ड्रेपरी करून. अच्छा, ह्याच्या खाली मूर्त्या आहेत. म्हणजे इकडे कुठेही बघितलं तर मूर्त्या भेटणार आहेत. तसं आता ह्या साईडच्या कुठल्या असणार त्या समोरच्या ज्या आहेत त्या साईडच्या पण पीओपी मध्ये आहेत. आणि ह्या ज्या बघतायत ना आपण, त्या पेपर लगद्याच्या आहेत. या पेपर लागण्याच्या? हो. ओके. आणि ही एक मूर्ती बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे. इकडे तसंच सुंदर असं फिनिशिंग ड्रेपरी आणि मेन म्हणजे फेटा वर्क. जसं तुम्ही बघितलं इथे संपूर्ण जेवढ्या मूर्त्या आहेत सगळ्यांचे फेटे वगैरे संपूर्ण वेगळे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ती जी मूर्ती आपण बघतोय कोणती? ती ही वाली मंडळाची. ही मंडळासाठी आहे. 3 फुटाची छोटी हवी मूर्ती असेल तर आहे. ही पण छोटी पण आहे. हा, छोटी पण आहे. त्यामध्ये म्हणजे काही मंडळ मॅचिंग मूर्ती बसवतात. लहान सुद्धा तशीच, मोठी सुद्धा तशीच. हा, प्लस म्हणून तसं आणले. आता समजा माझ्या मंडळात 10 कार्यकर्ते आहेत, 10 कार्यकर्त्यांना असल्या मूर्ती बांधतात भेटून हो, भेटून जाईल. सेम. हा, सेम. काय म्हणजे पूर्ण. आणि ह्या मूर्तीला पण आपण सर्व गोल्ड फिनिशिंग मध्ये केलेलं आहे. राईट. आणि याचे तुम्ही डोळे बघू शकता, स्पेशल डोळे एकदम ओरिजिनल टाइप मध्ये आहेत. काय बात आहे. मित्रांनो डोळे जर बघितले अक्षरशः ओरिजिनल डोळे वाटतात. आणि संपूर्ण फिनिशिंग वगैरे बघितली गणपती बाप्पाची अप्रतिम आहे. म्हणजे आणि याला आपण प्लास्टिक पेंट वापरलाय. म्हणजे ही विसर्जनासाठी जर मंडळांनी बाहेर ट्रॉलीवर ठेवली आणि पाऊस जरी आला तरी पण या मूर्तीला काय प्रॉब्लेम होणार नाही. काय बात आहे. पण विसर्जित करताना विसर्जित नीट होईल. हा, विसर्जित होईल, पण पेंट जो आहे ना, Normal जो तो हलका नॉर्मल पावसाचा जो वगैरे. साधा पेंट असतो तो नाही, प्लास्टिक पेंट आहे. काय बात आहे. आणि ह्या साईडला काय असणार? आणि ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई बुक. हो, बुक झाले. ओके. आता ही वाला हा वाला सेक्शन कुठला असणार म्हणजे आता? हा वाला सेक्शन आपला सगळा इको फ्रेंडलीचा आहे. ओके. आणि इकडे सगळे ड्रेपरी विथ ड्रेपरी विदाउट ड्रेपरी, म्हणजे विदाउट ड्रेपरी तर नाहीच आहेत पण विथ ड्रेपरी. आता खालचे आहेत ते. हो, आता हे आहेत ना, ह्या मूर्त्या ड्रेपरी करून ठेवल्या आहेत आणि मुकुट राहू दिले. जसं कस्टमरला चॉईस वाटेल त्याप्रमाणे आपण बनवून देऊ. ओके. आणि स्टॉलवर तर संपूर्ण रेडी मूर्ती आहेत, पण इकडे तुम्ही जर बघितलात तिकडचे जे फेटे तुम्ही जुने, म्हणजे मी तर बोलतो तुमचे तिन्ही व्हिडिओ बघितले तर तिन्ही व्हिडिओ सगळे फेटे वेगवेगळे दिसणार. हो, जसे फिनिशिंग म्हणा किंवा वरचे फिनिशिंग. आता ही बघा गोल्डन मध्ये पण याचे डोळे वेगळे आहेत. या मूर्तीचे डोळे बघा. किंवा हा फेटा बघ, हा याला पीळ न वापरता वेगळं असं काहीतरी वेगळं बनवलं. मस्त आहे. आणि दिसताना खूप युनिक दिसतो आणि तेवढं सुंदर फिनिशिंग पण आहे.
प्लस वरच्याही मूर्त्या तुम्ही आणि ही मूर्ती बघ, ही पेपरची आहे, इको फ्रेंडली टोटल. ओके आणि छोटी वाली पेपरची छोटीवाली साईज मध्ये पेपरची मूर्ती, हिला एकदम वजन हलकं आहे हिचं. ओके easy to मातीच्या pick up. मूर्तीपेक्षा खूप कमी वजन आहे. क्या बात आहे. आणि बघू शकतो मित्रांनो इकडे पण खूप सुंदर मूर्ती आहेत, तेवढं सुंदर यांचं फिनिशिंग आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 फूट असो किंवा 5 फूट असो किंवा 6 फुटाची मूर्ती असो, सगळ्यांना फिनिशिंग अप्रतिम येणार आहे. आपल्याकडे तसंच रिअलिस्टिक मूर्तीमध्ये सुद्धा आहे बघ. ओके ही वाली श्रीनिवास, हा. मागच्या वर्षीची मोस्ट ट्रेंडिंग मूर्ती हो. होती. राईट. आणि या वर्षीची मोस्ट ट्रेंडिंग मूर्ती सुद्धा आहे आपल्याकडे, पूर्ण ब्रह्म. हे बघ, 2 आहेत, त्यातलं एक बुक झालेलं आहे, एक अवेलेबल आहे. एक अवेलेबल आहे, म्हणजे आता ही वाली बुक आहे तर ही अवेलेबल आहे. हो. आता ह्या मूर्तीला आपण ड्रेपरी करतो का नाही करत? नाही, या मूर्त्यांना ड्रेपरी करून त्यांचा लुक एवढा येत नाही. बरोबर, कारण मग ते सर्वात इम्पॉर्टंट, कारण जर लुक जाणार असेल तर मग करून उपयोग नाही. हो. मित्रांनो आपल्यासोबत काही गणेश भक्त आहेत. दादा तुमचं नाव काय आणि कुठून आलात तुम्ही? नमस्कार, माझं नाव निलेश भंगाडे. मी बिजलीनगर मध्ये असतो राहायला. ओके. बिजलीनगर चिंचवड येथे. राईट. आम्ही शिवमंगल मूर्तीमध्ये दरवर्षी गणेश मूर्ती घ्यायला येत असतो. ओके. इथल्या मूर्ती अतिशय एकदम प्रसन्न मूर्ती असतात आणि स्टॉलवर आल्यानंतर कन्फ्युजन होतं की कुठली मूर्ती घ्यावी आणि कुठली घेऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या वेळेस अंगावर काटा येतो की एवढ्या सुंदर मूर्तीचं आपण विसर्जन कसं करावं. राईट. आणि इथल्या मूर्तीचं एक विशेषता म्हणजे इथल्या मूर्ती स्थापन केल्यानंतर घरामध्ये वातावरण अतिशय प्रसन्न होतं. आमचा अनुभव आहे गेल्या 5 वर्षापासूनचा. मस्तच. तर दादा यावर्षी मूर्ती आपली झाली सिलेक्ट? हो, आम्ही मूर्ती सिलेक्ट केलेली आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर यांच्या इंस्टाग्राम हँडलला जाऊन चेक करा. आता इकडे जर बघू शकतो मित्रांनो, हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची ही पूर्ण सेक्शन ठेवलं आहे. हो, प्रत्येक पूर्ण मूर्ती section विविध आहे. ठेवलेलं आहे. म्हणजे यातली जर तुम्ही ही मूर्ती बघितली, ह्याची स्टाईल वेगळी आहे. प्रत्येक मॉडेल सुद्धा वेगळं वेगळं आहे. राईट. आणि सगळ्यांना ड्रेपरी पण वेगळी हो. ही म्हणजे पूर्ण लाईनच श्रीमंत दगडूशेठ हो, हलवाई. पूर्ण लाईन मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई. आणि सर्वांचे फेटे फिनिशिंग. हे बघे, यांना हार वगैरे घातले. ओके. आणि इकडे पण बघू शकता मित्रांनो, खाली पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत. आणि ह्या जे 2 मूर्त्या आपण जे आता बघतोय ना, त्या पेपरच्या आहेत, श्रीमंत दगडूशेठ हलवाईंच्या. हे बघ. ओके. क्या बात आहे. तर सर्वांची फिनिशिंग ड्रेपरी हे सर्वात युनिक आहे. हो. तर दादा तुम्ही पण मूर्ती बघताय, कशा वाटल्या इकडे मूर्त्या, कशा आहेत? ऍक्च्युली मी आलोय मोशीवर ना. ओके. आणि इंस्टाग्रामला बघून त्यांच्या मूर्तीज वगैरे ज्या आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सजावट केलेली असते. राईट. मागच्या वर्षी त्यांचं एकच शॉप होतं, ह्या वेळेला त्यांनी 3 शॉपमध्ये ग्राहकांच्या प्रतिसादानुसार त्यांनी त्यांचा एक्सपांड केलेला असं त्यांनी आम्हाला माहिती दिली. Right. आणि आम्ही आमच्या माहितीनुसार त्यांच्या जुन्याच पत्त्यावर आलो. क्या बात आहे. तर आम्हाला आता कुठली मूर्ती घ्यावी आणि कुठली नाही घ्यावी याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. तरी आम्ही एक प्रकारे चांगल्या प्रकारची एक मूर्ती घरगुती गणेशोत्सवासाठी 1 ते 1.5 फुटाची त्यांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि ती मूर्ती आम्ही खरेदी करणार आहोत. तर दादा आता तुमची मूर्ती तुम्ही सिलेक्ट केली की नाही अजून? नाही, अजून नाही. 2 तास झाले मी आता दुसऱ्या शॉपवर आलो. आधी तिकडे बोनवे कॉर्नरला जाऊन आलो. ओके. आणि माझं 4थं वर्ष आहे इकडे सलग मूर्ती घेण्याचं. आणि चालू आहे, सगळ्याच मूर्ती पसंत पडतात, त्यामुळं एक्झॅक्टली काय घ्यावं राईट. ह्याचं थोडं कन्फ्युजन असं की तुम्ही जे घरात डेकोरेशन करणार आहात त्याला सुटेबल आणि जी मूर्ती बघेल ती डोळ्यात भरते की नाही ही बघावी का ही बघावी का. आतापर्यंत मला 10 आवडल्यात. ओके. त्यातले तर चूज कुठली आता करायची, जे आपलं डेकोरेशन असेल त्याला सूट करणार. त्याला सूट करणारी कलर कॉम्बिनेशन आणि त्या हिशोबाने बघायची आहे. ओके. सो बघतोय आता इथे जाऊन प्रोबेबली अजून 3ऱ्या शॉपलाही जाईन आणि मग फायनली डिसाईड होईल. तर दुपारपासून आम्ही फिरतोय इथेच 3 शॉपमध्ये. क्या बात आहे. So let us see. तर मित्रांनो बघू शकता लालबागचा राजा, आणि त्याच्या मागे आपण डेकोरेशन पण केलं. हा, यावेळेस आपल्याकडे MDF मध्ये डेकोरेशन सेट पण आहेत. ओके, म्हणजे डायरेक्ट अवेलेबल आहे. डायरेक्ट अवेलेबल आहे. क्या बात आहे. आणि हा मूर्ती सोबत डेकोरेशन पण घेऊन जायचं. अच्छा. क्या बात. आणि दिसताना एकदम अप्रतिम वाटतं, म्हणजे असं ऍक्च्युअली हा, राजाचा महल जो बोलतो आपण. हा, राजाला यावेळेस रजवाडी थीम मध्ये थोडंसं घातलेलं आहे. त्यावेळेस आम्ही शॉप मध्ये थोडी रजवाडी थीम केलेली आहे. जास्त आहे म्हणजे. हा, राईट. कारण युनिक आहे पुण्यात. काहीतरी चेंज म्हणून. राईट. दरवर्षीपेक्षा काहीतरी युनिक. तर मित्रांनो बघू शकता आता हे जे आहेत हे संपूर्ण मूर्त्या आहेत 1 फुटामध्ये. हा, या सर्व 1 फुटाच्या इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. ओके. आणि ह्यातही विविध ड्रेपरी. आता ही सेम मूर्ती आहे, पण त्यांना ड्रेपरी वेगळी वेगळी केली आहे, त्यामुळे लुक वेगळा वेगळा वाटतो. ओके. आणि खालच्या पण मूर्त्या तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे, आणि तेवढंच सुंदर त्यांचं फिनिशिंग आहे. आणि हा वाला सेक्शन आता कुठला असणार? हा वाला सेक्शन आता पीओपीचा आहे, एवढा एक लाईन ओके. फक्त. ही एक लाईन आणि वरची मातीचीच आहे. ओके. मित्रांनो बघू शकता लालबागचा राजा. ही लालबागचा राजा आपल्याकडे छोट्या साईज मध्ये आहे, घरगुती साईज. राईट. विदाउट प्रभाव पाहिजे तर तोही आहे. विदाउट प्रभाव सुद्धा आहे. वरच्याही मूर्त्या तुम्ही बघू शकता. प्लस या साईडला, तर या साईडला जे आहेत या सगळ्या संपूर्ण इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. आणि यांची पण फिनिशिंग किंवा ड्रेपरी जर तुम्ही बघितली तेवढीच अप्रतिम. आणि हे सर्व लालबागचे राजा आहेत, हे सुद्धा आपल्याकडे इको फ्रेंडली मध्ये आहेत. ओके. इको फ्रेंडली मध्ये. हो. आता हे विदाउट ड्रेपरी आहे, हे हा, हे ड्रेपरी आहेत आणि हे विदाउट ड्रेपरी ठेवलेत, म्हणजे कस्टमरला वाटेल तसं चॉईस करू. क्या बात आहे. आणि इकडे पण बघू शकता मित्रांनो,
खूप सुंदर अशा मूर्ती आणि यावेळेस आपण जास्त पैठणी टाईप मध्ये पैठणीमध्ये आणलेलं आहे. ओके पैठणीमध्ये हा पैठणी. आणि दिसताना एकदम सुंदर वाटतं कारण कलर कॉम्बिनेशन जे आहे किंवा त्याचं सिलेक्शन आहे ते अप्रतिम आहे आणि तसंच एवढं सुंदर आपण बघू शकता हे जे कलर कॉम्बिनेशन आहेत दी बेस्ट कारण की हे संपूर्ण काम इथे केलं जातं त्यामुळे तुम्हाला ह्यातली विविधता ॲक्च्युली बघायला भेटते. आणि जसं ही जी श्रींची मूर्ती आहे ही पेशवाई पॅटर्नमध्ये आपण केलेली आहे. ह्याच्यात बाजूला मोर. आता इकडे तर आपला दुसरा जो स्टॉल आहे तो एक्झॅक्टली कुठे असणार आहे? हा आपला दुसरा स्टॉल हा आपला कारखाना आहे ऍक्च्युली. हा आपला कंटिन्यू असतं इथे आपलं काम चालू असतं. ओके. तर इथे आपल्याला मागी गणपती सुद्धा मिळतात. ओके, मागी इथे आम्ही मागी गणपती सुद्धा असतात आमच्याकडे. आणि आणि हा स्टॉल आहे आपल्या रावेत गावामध्ये मातोश्री हॉस्पिटलच्या बाजूला पंकज गॅस एजन्सी जवळ.